जय जय रघुवीर समर्थ। श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे। स्वये शेष मौनावला स्थिर पाहे, मना सर्व जाणी वसांडूनि राहे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा हा श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकाचा जो आपण अभ्यास करत आहोत। सज्जनो, आज आपण त्यातील श्लोक क्रमांक 158 याचं चिंतन अभ्यासणार आहोत। समर्थांनी गेल्या श्लोकामध्ये आपल्या मनाला वाचनाची मर्यादा काय आहे, कुठपर्यंत आपण शास्त्राचं अध्ययन करावं हे सांगत असताना शास्त्राचं महात्म्य देखील आपण समजून घेतलं आणि त्याचप्रमाणे शास्त्राची मर्यादा देखील आपण समजून घेतली। त्याच अर्थाने समर्थ आम्हाला आजच्या श्लोकामध्ये देखील या परमवस्तूला प्राप्त करण्यामध्ये प्रत्यक्ष सहस्त्रमुखाचा शेष देखील कसा मौन होतो, स्थिर होतो, कशा पद्धतीने जीवाने देखील एका टप्प्यावरती सर्व अभ्यासाचा, सर्व बुद्धिमत्तेचा त्याग करून, जाणीवेचा त्याग करून त्या ईश्वरीय तत्वाचा स्वस्थपणे हृदयामध्ये अनुभव घ्यावा याचं मार्गदर्शन करणारा हा आजचा श्लोक। काय म्हणताय समर्थ? श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे। श्रुती याचा अर्थ वेद, न्याय हे या षटशास्त्री या पदामध्ये जी 6 शास्त्र आपल्या धर्मग्रंथांमध्ये सांगितली जातात त्याप्रमाणे श्रुती न्याय मीमांसक, श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, न्याय मीमांसा तर्कशास्त्र, स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे। अशी ही 6 शास्त्र, असे हे वेद, या सगळ्यांचं अध्ययन कुठपर्यंत करावं? जोपर्यंत त्या परमवस्तूचा निश्चय आपल्या हृदयामध्ये होत नाही तोपर्यंत। कारण या वेदांताचा अभ्यास करून तुम्हाला देखील या सहस्त्रमुख असलेल्या शेषाप्रमाणे या ईश्वराचं वर्णन शब्दाच्या आधाराने तर करता येईल, पण त्या ईश्वराचं वर्णन आतमध्ये करत असताना जो अनुभव आपल्याला आत यायला पाहिजे, जी अनुभवाची श्रीमंती आपल्याला प्राप्त व्हायला पाहिजे, ती काही केल्या प्राप्त होत नाही। याचं कारण असं आहे की जो मुखाने बऱ्याचदा बोलतो, त्या मुखाने बोलता बोलता तो अनुभवाचा प्रांत विसरून जातो। तिथं त्याला शांत होऊन आपल्या हृदयामध्ये उतरून तो अनुभव घ्यावा लागतो। तिथं हा शेष देखील स्वये शेष मौनावला स्थिर पाहे, म्हणून हे मना सर्व जाणी व सांडूनि राहे। हा अहंकार सोड, ज्ञानाचा अहंकार सोड, बुद्धिमत्तेचा अहंकार सोड, हेच समर्थांचं आपल्याला सांगणं आहे। सज्जनो, संतांच्या सांगण्यामध्ये आणि या सर्व इतर संतांच्या वाङ्मयामध्ये देखील किती एकरूपता आहे। मला हा श्लोक सांगत असताना सहजपणे माऊलीच्या हरिपाठातला अभंग डोळ्यासमोर आला, ज्यामध्ये माऊली आपल्याला नेमका हाच अर्थ सांगते। चहुवेदी जाण षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती। मंथुनी नवनीता तैसे घे अनंता,
वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. बघा, समर्थांच्या सांगण्याचं अगदी नेमके शब्द आपल्याला हरिपाठामध्ये सापडतात. चहुवेदी जाण, षटशास्त्री कारण, 18 पुराणे हरिसी गाती. खरोखर श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे, स्मृती वेद वेदांत वाक्य विचित्रे, हे सगळं तत्वज्ञान कोणाच्या अधिष्ठानावरती आहे, कोणाचं वर्णन करत आहेत? सहस्त्र शीर्षा पुरुषा सहस्त्रपादा. आपण या सर्व प्रकाराने त्या विश्वपुरुषाचंच वर्णन या सगळ्या वेद वेदांत वाक्य यांच्या आधाराने करतो. एक प्रकारे त्याचं पूजन आहे. पण हे सगळं पूजन करत असताना जसं आपण देवाला नैवेद्य दाखवतो या जाणीवेने की तो नैवेद्य त्याने ग्रहण केलेला आहे. आपण देवाला निरांजनाने ओवाळतो जो प्रत्यक्ष सूर्याचा दाता आहे, या भावनेने की आपली ही निरांजनाच्या ज्योतीने आपण त्या ईश्वरीय तत्वाला ओवाळत आहोत. त्याचप्रमाणे सज्जनो, वेद वेदांत वाक्य या सगळ्याची देखील एक प्रकारे वाङ्मयीन पूजा आपण त्या ईश्वरीय तत्वाची करत असतो. यामध्ये मनाला त्या संवेदनाच्या आधाराने त्याचं अध्ययन होणं फार गरजेचं आहे. पण होतं काय सज्जनो, की जसं जसं मनुष्यामध्ये पांडित्य येत जातं तसा तसा त्याच्यामधला तो भाव हा कामी होऊ लागतो. त्यामुळं माऊलीने देखील हरिपाठामध्ये आपल्याला हे सांगितलं की भावे विण देव न कळे निस्संदेह, गुरु विणे अनुभव कैसा कळे. भावे विण देव. बघा, जसं वजन काट्यामध्ये आपण बघतो की एक काटा जर खाली गेला तर दुसरा उचलला जातो, त्याप्रमाणे ज्याची बुद्धीचा काटा हा जड आहे त्याच्याकडं भाव हा स्वाभाविकप्रमाणे उथळ होतो, उचलला जातो, तो विकला जातो. पण ज्याच्याकडं बुद्धी नाहीये पण भाव आहे सज्जनो, ईश्वर हा बहुतांश वेळेला त्या भावामध्येच आपल्याला सापडतो. मनात आपल्या पांडित्यामुळे येणारी अहंकाराची जाणीव ही बऱ्याचदा आपल्या हृदयातल्या भावाला एक प्रकारे कमी करून टाकते. कबीरांचा तो एक दोहा आहे ना की 2.5 अक्षर पढके कोई, म्हणजे पंडिताला कोणालाही 2.5 अक्षर वाचून किंवा हे ग्रंथ वाचून जे प्राप्त होत नाही, त्या कबीराने बघितलं की त्या गोपींमध्ये त्या 2.5 अक्षर प्रेमामध्ये बह गए कोटी कबीर. खऱ्या अर्थाने त्या प्रेमाच्या धारेमध्ये आपली सगळी बुद्धिमत्ता हरवून गेली, सगळं विसरून गेलो, अशी अवस्था कबीरांची झाली सज्जनो. या उलट सज्जनो, समाजामध्ये आपल्याला आज एक स्थिती दिसते की ज्याच्याकडे जेवढं पांडित्य आहे, ज्याच्याकडे जेवढं शब्दज्ञान आहे, हे विशेषतः माझ्यासारख्या व्यक्तीला जास्तच योग्य आहे. कारण आम्ही तर केवळ शब्दांच्या आधाराने हा मनोबोध सांगतोय. आम्हाला तरी कुठं बोध झालाय, आम्हाला तरी कुठं कळतंय काही याच्यातलं. हे तर समर्थांची कृपा आहे आणि आमचा हा बुद्धीचा कदाचित हव्यास असावा, व्यासंग असावा की आम्ही देखील शब्दाच्या आधाराने त्या ईश्वरीय तत्वाचं चिंतन करण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, त्यानिमित्ताने 4 लोकांना मनाच्या श्लोकाचं आनंद मिळतोय, आवड लागतीये, यामध्येच या सगळ्या कष्टांचं फळ सामावलेलं आहे. पण खरं यामधून जर आपण नीट विचार केला की जर उद्या व्यासपीठाने या सगळ्या बुद्धिमत्तेचं श्रेय स्वतःकडे घेतलं की आपण किती अभ्यासू आहोत. मला बऱ्याचदा लोक म्हणतात, दादा तुम्ही कितीही अभ्यास करत असालो, कधी वाचता हे सगळं, कसं लक्षात ठेवता. सज्जनो, माझं जर तुम्ही दिनश्चर्या बघितली तर तुम्ही म्हणाला हा माणूस बोलतो कसा. कारण मला दिवस रात्र माझ्या या व्यापारामध्ये असल्यामुळं, माझ्या फॅक्टरीचं काम, या सगळ्या गोष्टी करता करता मी खरं सांगतो, हात जोडून प्रामाणिकपणे सांगतो, मला कुठलेही ग्रंथ वाचायला वेळ मिळत नाही. अहो, सद्गुरूंनी दिलेलं नामच जाता येता मुखी ठेवण्याचा अगदी थोडासा प्रयत्न, अल्पस्वल्प प्रयत्न त्याच्या कृपेने होतो. अन्यथा कुठल्याही अधिकाराने मी आपल्याशी बोलूच शकत नाही, यात काही शंकाच नाही आहे. आणि मला अध्ययन करण्याची भूमिकाच तयार होत नाही. जरी माझे समर्थ म्हणतात की अभ्यास होनी प्रगट व्हावे, तरी अभ्यास म्हणजे काय हे समर्थांनी गुप्त ठेवलंय. लोक अभ्यासाचा अर्थ असा घेतात की ग्रंथांचं वाचन करावं, पाठांतर करावं आणि पुन्हा समर्थांचेच दाखले देतात की बहुत करावे पाठांतर. समर्थांनी पाठांतर सांगितलंय, पण ते पाठांतर कशासाठी याची भूमिका आपल्याला नीट कळाली नाही तर हे पाठांतर आपण केवळ प्रवचनांसाठी करतो.
पाठांतर कशासाठी करायचं माहिती का? बघा, बऱ्याचदा आपल्याला एखादी वस्तू हरवली तर त्याच्यासाठी एखादा मंत्र दिला जातो की जर तुम्हाला ती वस्तू सापडत नसेल तर हा मंत्र म्हणा, त्या मंत्राच्या आधाराने ती वस्तू सापडते. हे जसं काही मंत्रांमध्ये सिद्धी असतात ना, त्याप्रमाणे बहुत करावे पाठांतर कशासाठी? कारण आपल्या या मनाला वेगवेगळ्या प्रसंगांना सामोरं जावं लागतं. मग त्यावेळेला ते मन आपलं डगमगतं, काय करावं कळत नाही. जर पाठांतर असेल तर मनाला बरोबर तिथं आधार मिळतो की अरे तू घाबरू नकोस. आपण ऐकलं ना समर्थांच्या मध्ये, समर्थांनी आपल्याला शिकवलंय ना, हे पाठांतर असेल ना तर बरोबर अचूक त्यावेळेला मनाला आधार मिळतो, म्हणून पाठांतर आहे. पण आम्हाला वाटतं पाठांतर हे शब्द पांडित्य जगाला प्रभावित करण्यासाठी आहे. नाही, बहुत करावे पाठांतर. सगळे ग्रंथ कंठस्थ करणं हे देखील चुकीचं नाही आहे, परंतु ह्याचं नेमकं ॲप्लिकेशन आपल्याला कळालं पाहिजे. हे सगळं पाठांतर करून आपल्याला नेमकं काय प्राप्त करायचं आहे हे आपल्याला कळालं पाहिजे. सज्जनो, हे ज्याला कळतं ना तो कधीच ह्या गोष्टी जनमानसाला प्रभावित करण्यासाठी म्हणून सांगत नाही. बघा, श्री महाराजांचं देखील बोलणं किती गोड असायचं. अहो, मी एक रामाचा साधा दास आहे हो, त्याचा एक दीन दास. मला काय कळतंय आपले शास्त्र संस्कृत, मी तर दुसरी इयत्ता शिकलोय. अशा पद्धतीने श्री महाराज अत्यंत लवलीन होऊन लोकांशी संवाद करायचे. पण पूज्य बाबा म्हणायचे की एखादा संस्कृतचा श्लोक मला जर अडला, त्याचा अर्थ नीट कळेनासा झाला तर मग मी गुरूंना वाणी रूपामध्ये विचारायचं. आणि मग श्री महाराज म्हणायचे की बघा बरं केशवराव, त्याचा अर्थ असा तर नाही ना, असं म्हणून जगावेगळा जो कधीच सापडला नाही असा एक वेगळा विलक्षण मनाला समाधान देणारा अर्थ या गुरुवाणीमधून प्रगटायचा. सज्जनो, अध्ययनाचे दोन मार्ग आहेत, अभ्यासाचे दोन मार्ग आहेत. एक, जसं आपण आधीच्या श्लोकामध्ये बघितलं की बहुशास्त्र धुंडाळीता वाडा आहे. किती वाचाल, किती अभ्यास कराल, किती अध्ययन कराल, कितीही अध्ययन केलं तरी त्याला अंत नाही आहे. आणि दुसरं, असा विचार करा की एखादा मोठा ज्ञानाचा वाडा आहे, एखादा मोठा राजमहाल आहे ज्याच्यामध्ये भरपूर संपदा भरलेली आहे. प्रत्येक खोलीमध्ये वेगवेगळी संपदा आहे. तो महाल इतका कडेकोट आहे की त्याला कुठूनही तुम्ही तटबंदी भेदून आत जाऊ शकत नाही. पण त्या वाड्याला एक खूप मोठा दरवाजा आहे, अत्यंत भक्कम दरवाजा, ज्याला हत्तीने जरी एक वेळेला धडक दिली तरी तो तुटणार नाही. पण त्या दरवाजाला एक इतकं मोठं कुलूप आहे की जे तोडायचा प्रयत्न केला तरी तुटू शकत नाही. पण त्या कुलपाची किल्ली तुमच्याकडे आहे, असा विचार करा. किल्ली मिळाली की तुम्ही कुलूप उघडाल, कुलूप उघडून दरवाजा उघडाल, दरवाजा उघडला की ते सगळी प्रॉपर्टी तुमची आहे. हे उदाहरण मी का देतोय? कारण श्रुती न्याय मीमांसके तर्कशास्त्रे स्मृती वेद वेदांत वाक्ये विचित्रे ही आपल्या सनातन धर्माची संपदा आहे, जी इतकी प्रचंड, इतकी अनंत आहे, इतकी अमाप आहे, ज्याची मोजदाद करता येऊ शकत नाही. एवढं प्रचंड संपदा, एवढं प्रचंड ज्ञान या ज्ञानरूपी राजमहालामध्ये आहे. त्या ज्ञानरूपी राजमहालाला हा जाणीवेचा दरवाजा आहे, अहंकाराचा दरवाजा आहे. त्या अहंकाराच्या दरवाजाला एक भलं मोठं कुलूप अज्ञानाचं आम्ही लावून ठेवलंय. पण गुरुकृपा ही त्याची किल्ली आहे. आणि गुरुकृपेने तुम्ही ती कुल्लीने कुलूप उघडताच हा अहंकाराचा दरवाजा तुटतो आणि हे सगळं तुम्हाला कळतं. जगद्गुरु तुकाराम महाराज एका अभंगात म्हणतात, न कळेची कळो येईल उगले नामे या विठ्ठले एकाची. सगळं आपल्या जीवनामध्ये आपल्याला प्राप्त होऊ शकतं, प्रोव्हायडेड तुम्ही त्या गुरुकृपेच्या आधाराने आपलं जीवन जगत असाल. श्री महाराज म्हणतात, माझ्यावरती कृपा करा असं म्हणणं म्हणजे एक प्रकारे गुरुतत्वाला कमीपणा आणण्यासारखं आहे. जसा सूर्य हा सर्वांवरती समसमान आपला सूर्यप्रकाश टाकतो, जसा पाऊस हा कधी उंच नीच हा भेदभाव न करता निरंतर बरसतो, सगळ्यांवर समानत्वाने बरसतो, त्याप्रमाणे गुरुची कृपा देखील समानत्वाने सर्वांवरती आहे. मग अडचण काय आहे? काने उघडते हा दरवाजा, काने किल्ली सापडते. सज्जनो, एखाद्या व्यक्तीला पाणी आणायचं असेल
तर ते पाणी घेऊन जर त्याला दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर जायचं असेल, त्याने बादली आणली आणि ती बादली आणून त्याने ते पाणी भरलं आणि दुसऱ्या मजल्यावर जाऊन बघतो तर काय बादलीमध्ये पाण्याचा थेंबही राहिला नाही. का बरं? कारण त्या बादलीला असंख्य छिद्र आहेत ज्याच्यातून ते झिरपून जात आहे. तसं सज्जनो, आम्ही देखील या गुरुची कृपा आमच्यावरती होतीये खरं, पण या अहंकारामुळं आम्ही ती कृपा आमच्या आतमध्ये सामावून घेऊ शकत नाही, साठवून घेऊ शकत नाहीये. ती घनीभूत कृपा करून आम्हाला हे अज्ञानाचा दरवाजा उघडता येत नाहीये. आतमध्ये असलेली ही ज्ञान संपन्नता आम्हाला प्राप्त करता येत नाहीये. खरं तर हे सगळं ज्ञान आतच आहे. हे वेद, वेदांत, वाक्य विचित्रे, स्मृती, हे सगळं काही आपल्या हृदयामध्ये आहे. ते कळण्याचा मार्ग आहे गुरुकृपा. आणि गुरुकृपेसाठी बघा, कुठल्याही संताकडे जा. म्हणजे तुकाराम महाराजांनी आलेल्या माणसाला काय आल्या आल्या भागवत दिलं का वाचायला? माऊलींनी काय अमृतानुभव वाचायला दिला का? श्री महाराजांनी काय उपनिषद वाचायला सांगितली का? गीता वाचायला सांगितली का? नाही. ते फक्त म्हणाले, अरे भगवंताचं सोपं नाम घ्या रे तुम्ही, माझ्या रामाला आळवा रे, त्याच्याकडे एकदा डोळे भरून पहा रे तुम्ही. सज्जनो, भगवंताचं नाम हेच या सर्व संतांनी एकमुखाने सांगितलं. ते नाम जितकं जितकं तुम्ही मनापासून घ्याल, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्र हा जपावा सर्व काळ, या विणा आणिक असता साधन, वाहतसे आण विठोबाची. तुका म्हणे सोपे आहे सर्वांहुनी, शहाणा तो धणी घेतो येथे. खऱ्या अर्थाने जर आपण शहाणे असूत, बघा शहाणपण म्हणजे केवळ ह्या ग्रंथांना वाचून, या साहित्याचं दर्शन करून हे षटशास्त्री होणं नाही. शहाणपण तर हे आहे की त्या गुरुच्या चरणांवरती अनन्य भावाने शरण जाणं. ब्रह्मानंद महाराजांनी काय केलं? आमच्या श्री महाराजांच्या चरणी जेव्हा अनंत शास्त्री गाडगुळी अर्थात ब्रह्मानंद महाराज इंदोरला आले आणि महाराजांच्या चरणांवरती डोकं टेकवलं, डोकं उचलायलाच तयार होईना. महाराज म्हणाले, आनंद शास्त्री का डोकं उचलत नाही? काय करावं आपल्यासाठी? काय हवंय आपल्याला? यावरती आनंद शास्त्री एकच म्हणाले, महाराज माझी बुद्धी काढून घ्या. आपण जर माझी बुद्धी काढून घेतली असेल म्हणाल तरच मग मी माझं हे डोकं उचलतो. सज्जनो, ही शरणागती आहे. खरं तर आनंद शास्त्री हे अतिशय उत्तम भागवतकार होते. भागवतावरती त्यांचं अत्यंत प्रभुत्व होतं. त्यांच्याविषयी बोलताना चरित्रकार म्हणतात की जेव्हा ते भागवत सांगायला लागायचे तेव्हा चिमणा पाखरं त्यांच्या अंगा खांद्यावरती खेळू लागायचे. इतके ते स्वतःला विसरून जायचे, इतकं त्यांचं तादात्म्य व्हायचं भागवताशी. पण असे अनंत शास्त्री ब्रह्मानंद झाल्यानंतर कधीही आपल्या विद्वत्तेचं त्यांनी कधीच प्रदर्शन केलं नाही. किंबहुना त्यांच्या अंतरंगामध्ये ती भावना देखील आली नाही. विद्वत्ता वाहणं म्हणजे काय तर हे आहे, स्वयशेष मौनावला स्थिर पाहे. माहीत नाही तो शेष कुठं आहे, त्याची मुख कशी आहेत. पण मला वाटतं की ब्रह्मानंदांचं चरित्र बघितलं की लक्षात येतं की मौन होणं म्हणजे काय. स्वयशेष मौनावला स्थिर पाहे. आणि तसं मौन होणं आम्हाला देखील घडू शकतं. आम्ही देखील तसे मौन होऊ शकतो. पण यासाठी काय करावं? एकच गोष्ट करावी, आपण मना सर्व जाणीव सांडून राहे. आपण सर्व जाणीव सांडून, आपला अहंकार, आपली बुद्धी, आपलं ज्ञान, आपले अनुभव, हे सगळं काही सोडून आपण गुरुचरणांवरती शरणागत व्हावं. गुरु सांगेल त्याप्रमाणे वागावं. त्यांनी दिलेली साधना करावी, मनापासून करावी, एकाग्रतेने करावी आणि स्वतःच या सगळ्या वाक्यांचा अर्थ अंतरंगामध्ये समजावून घ्यावा. अन्यथा बुद्धीच्या आधाराने ही वाक्य नेहमीच विचित्र राहतील, तुम्हाला नेहमीच फसगत करत राहतील. असं हे परमार्थाचं गुह्य रहस्य समर्थ आम्हाला सांगत आहेत. सज्जनो, यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय राम.